नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड. तर त्यांना माहीतच असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये होमगार्डची जागा निघालेली आहे. तरी याचे माहितीपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. तर यासाठी काही नियम व अटी आहेत, त्या आपण जाणून घेऊयात. त्यासाठी होमगार्डचे पात्रतेचे निकष काय आहेत? शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण झालेले पाहिजे व 10वी उत्तीर्ण पाहिजेत. नंतर शारीरिक पात्रता, वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षांच्या आत असायला पाहिजे. उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर तर महिलांकरिता 150 सेंटीमीटर असेल. छाती फक्त पुरुष उमेदवाराकरिता न फुगविता किमान 76 सेंटीमीटर, कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक. तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया आपण. रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र दोन्ही अनिवार्य. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरिता CSE बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. तांत्रिक अर्हता धारणाकरिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. 3 महिन्यांचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. तर यासाठी शारीरिक चाचणी काय असेल ते जाणून घेऊया. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40 गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे. यासाठी गुण पुढील प्रमाणे आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा हा GR डाउनलोड करून घेऊ शकता. मी याची लिंक टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये देईन. नंतर आहे गोळाफेक. पुरुष उमेदवाराकरिता गोळाफेकाचे अंतर असेल 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त व महिलांसाठी असेल 6 मीटर किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त असू शकते. त्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अत्यंतग्रह धरली जाईल. नंतर गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरचा श्रेणीतील गुण दिले जातील. त्यासाठी सर्वांनी गोळा लांब टाकावा. तांत्रिक अर्थगुण, तर आपल्याकडे जर ITI प्रमाणपत्र असेल किंवा खेळामध्ये प्रावीण्य मिळालेल्या व्यक्ती, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त, माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक, NCCB प्रमाणपत्र, NCCC प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक किंवा जड वाहन चालक प्रमाणपत्र धारक किंवा यापैकी सर्वच जर असतील तर तुम्हाला त्यामध्ये 10पैकी 10 गुण दिले जातील. किंवा त्यापैकी एक प्रमाणपत्र असेल तर 2 गुण, 2 जर तुम्ही अटी पूर्ण करत असाल तर 3 गुण. हे असे याचे आहे प्रमाणपत्र. तुम्ही यासाठी तुमच्या जिल्ह्यातून फक्त तालुक्यातूनच आपलं निवेदन करू शकता. तर याची पूर्ण लिंक इथे दिलेली आहे. तुम्ही हा GR डाउनलोड करून घेऊ शकता. तर धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.